माइकवर आमदारांची हुज्जत घालून दंड आकारला म्हणून विधान भवनात पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून राज्यातल्या काही आमदारांनी विधिमंडळाच्या वास्तूमध्ये काल लज्जास्पद इतिहास घडवला। या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम यांच्यासह 15 आमदारांविरुद्ध मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेचा निषेध केलाय, तर विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी प्राथमिक अहवाल आल्यानंतर दोषी आमदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या घटनेसाठी जबाबदार असलेल्या मनसे आमदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। प्रकरण काहीही असो, त्यात पोलिसाची चूक असो अथवा नसो, पण पोलिसांवर कोणत्याही परिस्थितीत हात उगारायचा नाही असं स्पष्ट निर्देश आपण दिले। त्यामुळे असं कृत्य करणाऱ्या आमदारावर विधानसभा अध्यक्षांनी कठोर कारवाई करावी असं राज यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हाच पवित्रा घेतलाय। लोकशाहीच्या मंदिरात असं कृत्य आमदारांच्या हातनं घडणं हे लज्जास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। त्यासोबतच इतर आमदारांनी आपण या कृत्याचं समर्थन करत नाही हे दाखवून देण्याची वेळ आल्याचंही म्हटलंय। विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी विधान भवनाच्या परिसरात अशी घटना घडल्याबद्दल जनतेची, आमदारांची आणि पोलीस दलाचीही माफी मागितली आहे। त्यासोबतच दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिलाय। या संपूर्ण